तरी मी देतोय तुम्हाला 12/126 तुम्ही दिलाय अर्ज. तुम्ही कुठलं गाव आहे तुमचं? शेटपळगडे. शेतपळगडे. हा, मी पण इथलाच आहे तालुक्यातला. काय ही जी अर्ज दिलाय ना तुम्ही, ही शोधावं लागल. तुम्ही 12ला अर्ज दिलाय. संतोष महादेव रक्ते ना तुम्ही? हा 9096242404 नंबर तुमचाच आहे ना? साहेबाला पाठवलंय का तुम्ही? हे मला साहेबाचं आलंय, मी शोधून देतो तुम्हाला म्हणलं होतं ना परवा. कधी येऊ मग? तुम्ही सांगतो तुम्हाला फोन करून. तुम्ही साहेबाला पाठवताय, साहेब मला अर्जंट द्या म्हणताय. नकलाचा अर्ज आहे साहेब ती. अहो, आहे ना, मान्य आहे ना. नकला 3 दिवसात देतात ना. कोण म्हणलं? मग किती दिवसात? अहो, नकलेचा अर्ज जरी असला ना 3 दिवसात आम्हाला मिळालं तर ठीक आहे, तुम्हाला उत्तर देतो. नकला उपलब्ध होत नाहीत, मिळाल्यावर सादर करू म्हणून. हा हा आता तुम्ही ही आतमध्ये दाखवा अर्ज नकलेचा. तुम्ही डायरेक्ट साहेबाला पाठवताय? कुठल्या साहेबांना? पवार साहेबाला. आपले उपाध्यक्ष. हा हा त्यांना पाठवलं तुम्ही? होय की मग काय झालं पाठवलं म्हणून? ते मला म्हणले तात्काळ कार्यवाही करा. अहो म्हणलं मी इथं नाहीच तर काय कार्यवाही करता? मला उपलब्ध तर होऊ दे ना. डायरेक्ट साहेबाला भेटलं म्हणजे काम होत नाहीत. आलं का लक्षात? आतमध्ये भेटा, ते काय झालंय विचारा, लगेच काढून देत तुम्हाला. काढलं पण असेल त्यांनी. मग तुम्ही विचारायचं साहेब. रवी हो का, साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं तरी मी घाबरणार नाही. मी पळसदेवचा आहे प्रॉपर. घाबरायसाठी नाही साहेब, आम्ही माहिती मिळायसाठी. पाटील तुम्ही हे करताय, मला नोकरीची गरज नाही. हा, मला कागदपत्र मिळाले म्हणजे झाले. आम्ही शासकीय फी भरायचा. सांग का माहितीसाठी? हा 17.5 एकर ऊस आहे, 17.5 एकर खेळी आहे. मी गंमत म्हणून नोकरी करतोय. मी इथं काय नोकरीला आलेलो नाही. एकुलता एक आहे, लक्षात घ्या. असलं करू नका. साहेबाला पाठवून ह्याला पाठव. शेटपळ गाड्यात माझे पाहुणे, मला माहिती का? नाही, अर्ज साहेबांना पाठवलं मग काय झालं साहेब? साहेबाला पाठवलं, साहेब मला म्हणजे तात्काळ कारवाई करा. अरे मला ह्यांनी दिले तर मी करू का? कसं नाही, त्यांचा बी हेतू माहिती देण्याचा असेल ती काय. मान्य आहे ना माहिती देण्याचं, पण तुम्ही त्यांना कशाला पाठवायचं? मला येऊन भेटायचं ना. तुम्ही तुम्हाला 2दा भेटलो की साहेब मी त्यासाठी. अहो 2दा भेटले, पण मिळालं पाहिजे ना मला. म्हणजे तो माझ्या घरात ठेवलंय. आम्ही बी साहेब 60 किलोमीटर वरून येतो इतक्याला. अहो नका येऊन, आम्ही फोन नंबर देतो तुम्हाला. तुमच्याकडे नंबर आहे माझा, फोन नंबर. तुमचा फोन आलता परवा, मला माहिती आहे ना. फोन बी आलता साहेब. 3 अर्ज आहेत माझा, अजून तुम्ही कुठलीच माहिती दिली नाही. आता म्हणता त्या माहितीशी माझा संबंध नाही. 1 तारखेला आज झालं, त्याच्या आधीची माहिती मी जबाबदार नाही. आता ही सुद्धा माहिती तुम्ही द्याय नाही. आता किती दिवस झालं? येतो ना 2. मी द्यायचा विषय नाहीये. मी यांना लिहीन, तुला मिळेल नाही मिळेल. ए रवी इकडे रे. मला आता तारीख द्या, त्या तारखे दिवशी तुम्ही. ह्याला पटत नको साहेब. तुमचा फोन स्विच ऑफ लागतो. आता फोन लावला तुम्ही तुमचा. लावा ना फोन, लगेच फोन लागतोय माझा. की 5817/21 हे प्रकरण कुठे बघ भरले. हे आमचं ते येऊ द्या, आमचं छानलेली पीक. तुमचे 21 प्रकरण म्हणजे वर्जन 1 मधले का 2 मधले हे आहे का? बघ बरं प्रथेंची लगेच अर्जंट घे, लगेच काढ. लगेच झेरॉक्स काढून आण, मी फी भरतो त्याची. घे. साहेबाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरतो असं नाही. घाबरासाठी नाही साहेब, आम्हाला फक्त माहिती मिळाली. साहेबाला कॉन्टॅक्ट करताय, मला साहेब पाठवते. रक्ते पाटील साहेब म्हणजे आपले पवार साहेबच ना. अहो पवार साहेबच की. हा हा रक्ते पाटील. मी पण मोठा खानदानी माणूस आहे. ऑफिस बिफिस गेलं तिकडं, मला काय करायचं ते करा माझ्या विरोधात. आम्ही कशाला काय? नका. प्रेमात काय बी होतं. प्रेमात मी तुम्हाला सांगतो कपडे काढून देईन, पण मला आडवा आला का नाही, तुम्ही साहेबाला पाठवताय राव. आम्ही सर्वसामान्य कशाला अधिकारी लागलो? मग कशाला पाठवताय साहेबाला? मला येऊन भेटा ना, मी इथं बसलोय ना. साहेब आहेत का आज इथं? कशाला पाठवायचं तिकडे साहेबाला? जेवढी प्रेमात जेवढी काम होतील तेवढी होतील. तुम्ही अहो सगळे तालुका, ही सगळं ऑफिस माझ्या मागे लागलं इथं. मला इथनं घालवायचं. मी का तर लोकांची कामं करतोय चांगली म्हणून. नाही, काम तर झाली. माझ्या मागे बाया सोडल्या, गडी सोडले, सगळे सोडले. बाया सुद्धा सोडल्यात. तुम्हाला काय माहिती की गोष्ट? नाही, मी कशाला. मी पूर्ण उरलोय सगळ्याला, लक्षात घ्या. मी खानदानी मोठा आहे, पैसा पाण्याने भरपूर आहे. कुठं पैसे लागले ना, काना 10-20 लाख रुपये टाकून मी मोकळा होईन तिथं. तुम्ही असं समजू नका. 75 एकर बाग आहे ते माझं उजनीच्या कडेला पलीकडे, पळदेवच्या पलीकडे. कुणाला विचारा चौकशी. संपत्तीचा साहेब नाही संबंध. संपत्तीचं नाही. आपण शासकीय काम करतोय. शासकीय काम करतोय, पण तुम्हाला वाटतंय हे पगारासाठी करतोय. नाही, नाही, आम्हाला असलं नाही. मी हाऊस म्हणून काम करतोय, काम करायचं म्हणून करतोय. माझा बाप इतका मोठा आहे ना, त्याला 2.25 लाख रुपये पेन्शन आहे. आम्हाला नाही ना साहेब एवढं. आम्ही गरीब माणसं. आम्हाला पेट्रोलला 300 रुपये. असलं कशाला
करताय साहेबाला पाठवण्याला? मला येऊन भेटा ना. पण ती तुमचा मग- माझा फोन झालता का नाही? झालं पण ती विहित नमुन्यात आम्हाला मिळालं तर आम्हाला गरज बी नाही ना साहेबांना टाकायची. मिळाल तर मी तुम्हाला नाही म्हणलो का? परवा झाला का नाही फोन आपला? फोन झाला, मी दोनदा आलो, तुम्हाला दोनदा परवा भेटलो. झाला, पण मला ह्यांनी आतून दिल्याशिवाय मी तुम्हाला देणार आहे का? तुम्ही फोटो काढून घेतले, मला म्हणलं अहो, तुम्ही मान्य बिंदास आहे ना, राहा. पण मला माणसाने दिला तर मी आहे का? माणसं आहेत का आमच्याकडे? दिसतं की इकडे असू द्या असू द्या. इकडे अहो, हात नका आहेत का पकडू. माणसं कुठं? आहेत का माणसं इथं आतमध्ये? ते आम्हाला काय माहिती मग साहेब. असलं नाही राव करायचं. तुम्ही पण तालुक्यात साहेबांना पाठवलं मग काय झालं? आपले साहेब आहेत ना ते. आपलेच साहेब आहेत, पण मला लगेच तात्काळ कारवाई करा. म्हणजे माझ्या विरुद्ध तक्रार झाली ना ती. नाही नाही, तसा त्यांचा हेतू नसणार आहे. हे मी त्या दिवशी भेटून गेलो की साहेब तसं नाही तर. हम्म. बरं असतील आता, ती तुमचं काय आता ऑफिस काहीतरी विषय असेल, आम्हाला माहिती मिळाली म्हणजे झालं. मला मी कुठं घालतोय काय एवढंच चाललंय बघायचं. नाही नाही, तुम्ही कशाला